तर हाय मंडळी, कशा आहे तुम्ही सर्वजण? तुमचं स्वागत आहे बीवाला पुट्टा या चॅनलमध्ये. आज पार्ट 10 शिकणार आहोत आपण संख्याचा नंबर सिस्टीम. ठीक आहे. तर आता याच्या अगोदर आपण शिकलो होतो त्रिकोणी संख्या कशी काढायची, त्यानंतर शिकलो त्रिकोणी संख्येचा पाया कसा काढायचा. तर आज आपण काय शिकणार आहोत की जी संख्या दिलेली आहे त्या पाया असलेल्या 6 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती, असं या टाईपचं गणित शिकणार आहोत. ठीक आहे. तर चला चालू करूया मग आता आपण. ठीक आहे. 6 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती. ठीक आहे. अशा टाईपचं जर गणित विचारलं गेलं कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये, ते कसं सॉल्व करायचं तर बघूया. तर जनरली या अशा क्वेश्चनमध्ये काय करायचं मित्रांनो, ज्या संख्येचा पाया विचारलेला आहे तर ती संख्या लिहून घ्यायची. ठीक आहे. नंतर त्याच्या समोरील संख्या घ्यायची, म्हणजे +1 करायचा. ठीक आहे. 6 गुणिला 7 भागिला 2. ठीक आहे. हा छोटासा असा फॉर्म्युला आहे, म्हणजे जी संख्या घ्यायची आहे ती संख्या गुणिला समोरील संख्या भागिला 2. ठीक आहे. आपणच बनवलेला फॉर्म्युला आहे, त्यामुळे जास्त लोड घ्यायचा नाही, घरचाच फॉर्म्युला आहे. ठीक आहे. मग 6 गुणिला 7 भागिला 2, सायन्स आहे ती 42 भागिला 2. मग किती येईल? 2 1 2 2 4, 2 1 2. उत्तर किती आलं? 21. 6 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? 21 आहे. आता सेम टाईपचं दुसरं गणित. ठीक आहे. याच्यात काय विचारलं आहे? 5 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती म्हणते. ठीक आहे. काय सांगितलं तुम्हाला मी, जी संख्या विचारली आहे ती संख्या घ्यायची, त्याच्यानंतर त्याच्या समोरील संख्या घ्यायची. 5च्या समोरील संख्या कोणती आहे? 6 आहे. भागीला काय करायची? 2 करायची. ठीक आहे. मग 5 × 30 भागीला 2. मग 2 1 2 2 1 2. ठीक आहे. मग हातचा 1 आला, मग इथं 2 5 10. उत्तर किती आलं आपलं? 15. म्हणजे 5 या पाया असलेली त्रिकोणी संख्या किती कोणती असेल? 15 असेल. थोडं सिंपल आहे मित्रांनो. असे गणित जनरली विचारले जातात कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये. ठीक आहे. पण वेळेवर आपल्याला आठवत नाही. ठीक आहे. याची प्रॅक्टिस करावी लागेल तुम्हाला. ठीक आहे. जेवढी जास्त प्रॅक्टिस करसाल तेवढा तुमचा स्कोअर वाढेल. आता तिसरं गणित घेऊ आपण. 8 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती म्हणते. हे पण सॉल्व करून बघूया. सेम गणित आहे, काही टेन्शन नाही घ्यायचं. ठीक आहे. 8 गुणिला त्याच्या समोरची संख्या कोणती आहे? 9 आहे, घेतली भागीला 2. ठीक आहे. 2 1 2 2 चौक 8. मग 9 चौक 36 आलं आपलं उत्तर. 8 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? 36. ठीक आहे. एवढं इझी आहे. आता दुसरी एखादी संख्या घेऊ आपण. आता आपण 11 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती म्हणते, हे सॉल्व करून बघूया. करा बरं सॉल्व. अकरा दिलेली आहे. ठीक आहे. काय करायचं यानंतरची स्टेप कोणती आहे सांगा पटकन. चला सॉल्व करू आपण. 11 गुणिला त्यानंतर आपण काय करत असतो, त्याच्या समोरील संख्या, त्याच्या 11च्या समोरील संख्या कोणती आहे? 12 आहे. ठीक आहे. भागीला 2. मग त्याला सॉल्व करायचं, इथेच सॉल्व करायचं. 2 1 2 2 12. मग 11 1 66. मग 11 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती असेल? 66 असेल. ठीक आहे. एवढं सिंपल आहे मित्रांनो. आता क्वेश्चन नंबर 5 हे सॉल्व करून बघू. 7 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती. ठीक आहे. मग आता 7 याला इथं सेम टाईपने सॉल्व करायचं आहे. 7 घेतले गुणिला, आता काय करायचं समोर सांगा. व्हेरी गुड. 7च्या समोरील संख्या 8 घ्यायची भागीला 2. मग याला सॉल्व करायचं. काय होईल सांगा पटकन. 2 1 2 2 चौक 8. मग आता घेतले 7 गुणिला 4 भागीला 2. ठीक आहे. झाले का? सॉरी, 2 ने घ्यायचे, 2 तर कटले. 7 चौक 28. उत्तर किती आलं आपलं? 28 झालं. 7 या पाया असली ती संख्या कोणती? 28. ठीक आहे. आता इथं आपला पार्ट टेस्ट संपलेला आहे. ठीक आहे. तुम्हाला याची प्रॅक्टिस करायची आहे. उद्या आपण नवीन टाईप घेणार आहोत. ठीक आहे. तोपर्यंत याची केअरफुली चांगली प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे. तुम्हाला जर गव्हर्मेंट जॉब पाहिजे असेल तर स्टडी करा आणि सिन्सिअरली करा. ठीक आहे. तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. त्यामुळे मित्रांनो मला मोटिवेशन मिळतं नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. ठीक आहे. आणि या व्हिडिओला प्रत्येक स्टुडंटसोबत शेअर करा.
ज्यांचं मॅथ वीक असेल, त्यांचं तुम्हाला वाटत असेल की हेल्प करायची असेल तर या व्हिडिओला शेअर करा. आणि या अगोदर माझी आणखी 9 व्हिडिओ आलेले आहेत, ते पण बघा. ठीक आहे, त्यामुळे तुमचा संख्या हा पार्ट क्लिअर होऊन जाईल. ओके, तोपर्यंत बाय.